उद्या हा घरच्यांच्या बोलण्यात आला आणि म्हणाला की आसावरी आमच्या घरात शोभून दिसत नाही आणि दिली पाठवून त्यांनी तिला, मग काय करणार तुम्ही? व्हॉट नॉनसेन्स. हा? काका असं का बोलताय? मी असं का करेन? तुमच्यासारख्या श्रीमंतांच्या पोरांना काय फरक पडत नाही रे, पण आमच्या सारख्यांच्या मुलींना फरक पडतो. काय पमावहिनी? हा, अहो त्यात यांच्या आईनं अटी टाकल्या आहेत. हा, त्या सगळ्याच अटी काय पूर्ण होणार आहेत का? शक्य आहे का ते? काय गॅरंटी आहे? म्हणून मी तळ आणलं एक, म्हणजे आमच्या गावचाच पोरगा आहे. मुळात म्हणजे मंचेकर, मंचेकरांपैकीच आहे. उदय मंचेकर नाव आहे त्याचं. नायर हॉस्पिटलमध्ये कामाला आहे. वॉर्डबॉय नाही आहे. केस पेपर काढतो अशा खिडकीवर बसून. विरारला 2 BHK चा मोठा फ्लॅट आहे त्याचा. म्हणजे तुम्हाला सांगतो, विरारवरून निघालात ना का 10 मिनिटावर त्याचं घर आहे. रिक्षाला साधारण 26 रुपये लागतात. आणि घरात काय आई वडील आहेत, 2 बहिणी आहेत. दोन बहिणी म्हणजे दोन्ही बहिणींची लग्न झाली आहेत. त्या गेल्यात तिकडे सासरी. आता आपल्या आशूला काय काम असणार? काहीच काम नसणार. त्यात हे बघा, सरकारी नोकरी आहे, म्हणजे नोकरी संपल्यानंतर पेन्शन तर मिळणार ना त्याला. त्याशिवाय गावाकडे कणकवलीला काय गावाचं नाव आहे? आसुर्डी. कणकवली आसुर्डी गाव आहे. तिथे हा असा स्लॅबचा मोठा फ्लॅट आहे त्यांचा आणि घरासमोरच विहीर आहे. फक्त आशूने जाऊन विहिरीतलं पाणी आणायचं, घरी यायचं. जास्त श्रम घ्यायची गरज नाही. किती छान आणि सुंदर स्थळ आहे. त्याशिवाय तुम्हाला सांगतो, कलमाच्या बागायती आहेत. हा, त्याच्यानंतर काजूच्या बागायती आहेत, वाड्या आहेत, नारळाची वाडी आहे मोठी. अजून काय हवंय सांगा ना. अरे मग एवढं सगळं असताना तुम्ही होकार दिला पाहिजे, हो की नाही? मग अजून काय सांगू तुम्हाला? आता काय जागेचे 7-12 आणून दाखवू? भाऊजी थांबा जरा. हा विषय थांबवा थोडा वेळ. जास्त बोलू नका आता. बायच्या पप्पा गावाला गेले, ते आले की मग बघू काय ते. अहो काय बोलतोय तुम्ही? तोपर्यंत स्थळ हातचं निघून गेलं. मग 2 दिवसात येत आहेत ते परत, आणि आम्हाला आमच्या गौतमची खात्री आहे. अहो हे खात्रीवाले असतात ना, तेच आपल्याला तोंडावर पाडतात. म्हणजे भरवशाच्या म्हशीला टोणगा. हे बघा, मी माझं काम केलंय पमाताई. म्हणजे आता घरातलं स्थळ म्हणून मी स्थळ घेऊन आलोय. हो हा, त्याचा विचार करा. सोन्यासारखं स्थळ आहे. हा, हातचं जाऊ देऊ नका. हा, असं बोलायचंय मला. बरं कळलं. तुम्ही या आता, आपण नंतर बघू काय ते. हा, अहो पमाताई, ते पातोळ्या राहिल्या ना, बाय. आण ग आण. 6 आणायच्या तर 6. आपलं सांगितलं. पण ते लक्षात ठेवा. हो. म्हणजे माझे मी नंतर बोलू ना आपण, नंतर बोलूया. मी पोटतिडकीने बोलतोय. तुम्ही घ्या या भाऊजी. पमताई, हा, तोच वास आहे पातोळ्यांचा. आता घरी जातो आणि बसतो. हा, आपलं पातोळ्या खायला बसतो. हा, बस. फक्त तेवढं फोनचं लक्षात ठेवा. करते मी. आठवणीने करा. परत सांगते यांना. चला येतो. हो, या पातोळ्या तुम्ही. येतो. गौतम सॉरी, रागवू नका. ते भाऊजी काय पण बोलतात, ते गैरसमज होईल ना. नाही काकी, तुम्ही का सॉरी बोलताय? त्यांचं बरोबर आहे. डिले माझ्याच फॅमिलीमुळे होतं. पण काकी, आय प्रॉमिस यू, मी आशूला कधीच सोडून जाणार नाही. मी असं करूच नाही शकत. ट्रस्ट मी. सो इनिशियली सातारा, कर्जत आणि कोल्हापूर ते सिमिलर वाटत आहेत, पण नागपूरच्या डेटामध्ये थोडीशी गडबड वाटते. हो, म्हणूनच म्हणतोय मी. पुन्हा एकदा व्हेरीफाय करा. काय आहे, अंदाजावर रिपोर्ट सबमिट करता येत नाही आपल्याला. सॉरी. एक्सक्यूज मी. हॅलो. जय सर, ते ॲक्च्युली चार्टमध्ये पण थोडेसे करेक्शन्स करावे लागणार आहेत. हे बघ, आयडियली मॅन्युअली करेक्शन करण्याची गरज नाही पडली पाहिजे, पण आता जर गरज पडलीच आहे तर लवकर करा. यात कशाला वेळ वाया घालवताय? हो. कम इन. सर, मी तुम्हाला एक मेल फॉरवर्ड केलाय. फायनल रिपोर्ट आहे रिसर्चचा. एकदा चेक करून मला सांगाल का? तुमचं अप्रुव्हल हवं होतं.
काय चाललंय? कसल्या खाणाखुणा करताय? कुठे काय? नाही, मी स्वतः पाहिलं आता. तुला काम करायचं नाहीये का? नाही, करायचं नसेल तर नको करूस, पण जे करतायत त्यांना कशाला डिस्टर्ब करतेस? ऑफिस आहे, कॉलेज नाहीये. सर ते ॲक्च्युली मला थोडीशी शंका होती, ते डेटा सबमिट झाल्यावर त्यातले नंबर्स कसे चेंज होतात? आय मीन ते फायनल नसतं का? आणि मग त्याचं अकाउंटिंग कसं करायचं असतं? मला एकच गोष्ट किती वेळा सांगायची तुला? आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी माझ्याकडे येत जाऊ नका. स्वतः डिसिजन्स घ्यायला शिका. सॉरी सर, मी करते फिगर आउट. सॉरी. सॉरी सर, मी पण येते. तुझं ना काहीच होणार नाहीये. हं? सारखा असाच बोलत असतोस लोकांशी. तुला नीट बोलता येतच नाही का? तू असं सगळं बोलतोस ना, म्हणून तुझ्या आजूबाजूला कोणी फिरकत नाही. असं वागलंस तर कसं होणार तुझं लग्न? माझ्या लग्नाची तुला का काळजी? मी नाही करणार तर कोण करणार काळजी? नीट वाग जरा लोकांशी. यार तायडे, तू एवढा नको विचार करू यार. मूड तुझा खराब होतो उगाच. अण्णा, दो कटिंग चहा पी. मी ना माणसाचं काहीतरी करावं. तो माणूस ना मला एक दिवस वेड लावणार आहे. वेड नाही तू त्याला कधी बघितलंस हसताना? त्याने स्वतःला तरी बघितलं असेल का हसताना आरशात? कधी कोणाशी प्रेमाने बोलत नाही. ऑफिस मधले सगळे स्टाफ्स आणि कलिगला ना कैदी समजतो तो. जेलर कुठला. केवढं बोलते तायडे सरांना. हे घे चहा घे, शांतो. आणि असं काय नाही सर म्हणजे काय एकदम असे नाहीत की त्यांना आतमध्ये फिलिंग्सच नाही वगैरे. सरांकडे पण फिलिंग्स आहेत ग. फक्त ते काय करतात, त्यांच्या लॅपटॉपच्या ते एक्सेल शीट असते ना, त्याच्यामध्ये ठेवून देतात फिलिंग्स. त्या अशा ओपन मध्ये नसतात, फोल्डर मध्ये ठेवलेल्या असतात. म्हणून दिसत. घे घे, तू त्यांचीच बाजू घे. अरे हे गौतम सर, गुड मॉर्निंग. हाय, आमच्या घरून पातोळ्या गाऊन आलेत. कशा होत्या पातोळ्या? काय रे, काय झालं? शरू, मी ना लाईफमध्ये एवढ्या हेल्पलेस कधीच झालो नव्हतो. देयर वॉज अ मॅन ॲट युअर प्लेस. काय त्यांचं नाव? मंचेकर हा, काका? एक्झॅक्टली तेच. ते आशूसाठी स्थळ घेऊन आले होते. काय? उद्या हा घरच्यांच्या बोलण्यात आला आणि म्हणाला की आसावरी आमच्या घरात शोभून दिसत नाही, आणि दिली पाठवून त्यांनी तिला. मग काय करणार तुम्ही? काय झालंय का आतापर्यंत? साधा साखरपुडा पण झालेला नाहीये. मग यांच्या आईनं अटी टाकल्या आहेत. हा, त्या सगळ्याच अटी काय पूर्ण होणार आहेत का? शक्य आहे का ते? काय गॅरंटी आहे? हे सगळं ना त्या अटीमुळे होतं. आईचं बरोबर आहे. दादानं लग्नाच्या टॉपिकला सिरियसली घेतच नाही. त्यांनी फक्त प्रॉमिस केलंय, करत काहीच नाही. मला ना कळत नाही की दादाच्या मनात नक्की सुरू काय. मी त्याला लग्न करायचंय का नाही करायचंय, का फक्त आईला बोललंय बस. हे सगळं एवढं कन्फ्युजिंग आहे ना शरू. शरू, मला आशूला गमवायचं नाहीये. दादाला बघ ना. तू शांत हो प्लीज. बाईक नाही, नको बोलू शरू.